हे शांत राहतील. आणि त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या लोकांनी असा आरोप केला की भाजपवाल्यांचे आहे. तर या संदर्भात आपल्या निवडणूक विभागाकडून कसं काय कारवाई केली? हे SST पथकात जे पोलीस होते त्यांच्याकडे त्यांना संशय आल्यावर त्यांनी एका मोटरसायकलचा पाठलाग केला. त्या मोटरसायकलचा पाठलाग केल्यावर त्याच्याकडे साधारणतः 10 लाखाच्या वर अमाऊंट सापडलेली आहे. याच्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये एक NC पण दाखल झालेली आहे. NC आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्याच्यावर त्यांनी आम्हाला रिपोर्ट केलं. आमच्याकडे एक कमिटी आहे, त्या कमिटीने बैठक घेतलेली आहे. आम्ही इलेक्शन कमिशनला कळवलेलं आहे ना, आम्ही इन्कम टॅक्सला कळवतो आहे की 10 लाख रुपये कुठून आले याचा शोध घ्यावा आणि संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही कळवतो की हे पैसे कशासाठी आणले होते, त्याचा काय वापर होणार होता, याच्यात कोण काही म्हणजे अपराध घडला का याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी असं आपल्या आचारसंहिता पथकाच्या इन्चार्ज जे सावंत आहेत त्यांच्या मार्फत पोलिसांना कळवलं जाईल. कळवलं का? आता कळवत आहे. कमिटीची बैठक आता झाली. किती जणांवर गुन्हा दाखल केला? किती जणांवर NC दाखल केली? तिथे एक मोटरसायकलवर जे आहे ते त्यांच्यावरच केलेले आहे. पक्षाचं वगैरे असं कुठं काय उल्लेख नाही. ते चौकशी अंती आपल्याला स्पष्ट होईल कोणत्या पक्षाचं. भाजपचे काही स्टिकर वगैरे असं काही दिसलं? असं काही त्याच्या रिपोर्ट मध्ये काही नाही. जे SST पैसे पोलिसांनी जप्त केले की त्याला परत दिलेले? नाही, पैसे जप्तच आहे तर पोलिसांनी त्यांना परत केलेले नाहीत. सर सध्या मकर संक्रांतीच्या नावाखाली लाडू वाटप करतात. काय चिन्हाचे लाडू, नाही चिन्हाचे स्टिकर असलेले लाडू, अशी तक्रार तर आमच्याकडे प्राप्त नाही. अशी आली तर आम्ही चौकशी करू. चला